भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या छत्रपती संभाजीनगरमध्येही मॉक ड्रिल केलं जाणार आहे। महाराष्ट्रातली 16 शहरं आहेत जिथे हे मॉक ड्रिल होणार आहे। पण मॉक ड्रिल कशासाठी आणि ते का करावं या संदर्भात डेमो जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आहेत। प्रत्येकाला उत्सुकता आहे त्यापेक्षाही नेमकं काय आहे, हे कशासाठी सुरू आहे, हे का केलं जावं असे अनेक प्रश्न आहेत। तर आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की भारत आणि पाकिस्तान या दोघांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे मॉक ड्रिल भारतातल्या, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कशासाठी केलं जाते आणि ते कसं असावं, लोकांनी, सर्वसामान्यांनी या संदर्भात काळजी काय घ्यावी, त्यांची भूमिका काय असेल ते आम्हाला सांगावं सर। नक्कीच ज्या प्रकारे पाकिस्तानशी संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, आरपारचं युद्ध होईल ही सुद्धा परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। लष्कर समर्थ आहे, आमचे धोरणकर्ते जे आहेत ते महत्त्वाचे निर्णय घेत आहेत, पण 142 कोटीपैकी प्रत्येक जनतेचा सुद्धा या ठिकाणी खारीचा सहभाग असावा। या अनुषंगानं हे सिव्हिल डिफेन्स ड्रिल जे अत्यंत महत्त्वाचं आहे। मग जर खरोखरच, कारण पाकिस्तानकडे त्या प्रकारचे मिसाईल आहेत, पाकिस्तानकडे जे आहेत त्या प्रकारची क्षमता त्या ठिकाणी आहे की भारतामधल्या कुठल्याही शहराला तो टार्गेट करू शकतो। आपल्याकडे एअर डिफेन्स सिस्टम आहे, आपल्याकडे इंटेलिजन्स आहे, पण हे सगळं असताना सुद्धा जर हल्ला झालाच आणि त्या ठिकाणी जर शहरामध्ये तशा प्रकारचं मिसाईलचं टार्गेट त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं तर मग सामान्य जनतेनं स्वतःचं रक्षण कसं करावं, 3 पीचं रक्षण आपल्याला करायचं आहे। एक, पीपल म्हणजे आपलं जे आहे लोकांचा एक प्रकारे जे आहे त्यांचं संरक्षण, त्यांचं जे आहे यापासून कसा खतरा निर्माण होणार नाही हे आपल्याला पाहायचं। दुसरं जे आहे प्रॉपर्टी, वित्तहानी कमीत कमी कशी होईल हे आपल्याला पाहायचं आहे। आणि तिसरं जे प्लेस म्हणजे थोडक्यात क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर, महत्त्वाच्या ज्या जागा आहेत त्याचं आपल्याला कशा प्रकारे जे आहे संरक्षण करता येईल। मग लोकांनी या ठिकाणी करणं काय आवश्यक आहे, जर खरोखरच अशा प्रकारचा हल्ला झाला तर त्या अगोदर जे आहे एअर रेड सायरन त्या ठिकाणी वाचेल। एअर रेड सायरन म्हणजे काय, मुळात जे आहे आपल्या संस्थांकडे तशा प्रकारची रडारच्या माध्यमातून किंवा इंटेलिजन्सच्या माध्यमातून माहिती येणार, हार्डली आपल्याला काही सेकंदांचा ते 1 ते 2 मिनिटांचा वेळ त्या ठिकाणी मिळेल आणि मग या वेळेमध्ये लगेच आपण प्रॉम्प्टली प्रत्येक व्यक्तीनं ॲक्ट करणं आवश्यक आहे। आणि जसं मी सांगितलं, या 3 पीचं रक्षण करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचं संरक्षण करणं। मग जिथे कुठे आपण त्या ठिकाणी असू, मग आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, आपण जे आहे शेल्टर त्या ठिकाणी घ्यावं, म्हणजे मोकळ्या जागेत त्या ठिकाणी जाण्याच्या ऐवजी कुठेतरी जे शेल्टरमध्ये आपण त्या ठिकाणी जावं जेणेकरून आपला बचाव होईल। समजा जर आपण मोकळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी असू तर त्या ठिकाणी जे आहे फ्लॅट म्हणजे एक प्रकारे झोपणं ही जे आहे त्या ठिकाणी स्वतःच्या रक्षणासाठी जो आहे आपण त्याच्यात बचाव करावा, एक गोष्ट। दुसरी गोष्ट, जे क्रिटिकल अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, म्हणजे मान लो फॉर एक्झाम्पल एखादी गव्हर्नमेंट बिल्डिंग आहे किंवा रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी, तिथून जर आपल्याला थोडंसं दूर जाता आलं तर ते सुद्धा फायद्याचं त्या ठिकाणी ठरू शकेल, कारण त्या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता जास्त आहे। म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी रोडवर किंवा मैदानामध्ये जे आहेत पालथं त्या ठिकाणी झोपणं असो किंवा एखाद्या शेल्टरच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाणं असो, किंवा लिटरली म्हणजे हा शब्द त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे, तिथे पब्लिक टॉयलेट त्या ठिकाणी असतील, त्या पब्लिक टॉयलेटमध्ये सुद्धा जे आहे, कारण ते एन्क्लोज अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी असल्यामुळे तिथे सुद्धा जो आहे आपण काही क्षणांसाठी आसरा घेऊ शकतो आणि स्वतःचा जीव आपण त्या ठिकाणी वाचवू शकतो। बरोबर सर, अशा एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, आता ही घरं आहेत, या घरावर सुद्धा म्हणजे आज समजा तुम्ही म्हणालात ना, रेल्वे स्टेशन असेल किंवा शासकीय इमारती असतील किंवा आणखी महत्त्वाचे मोठमोठे मॉल्स असतील जिथं डेन्सिटी जास्त आहे, पीपल कनेक्ट जास्त होतात, तर अशा ठिकाणी जर थांबलं तर मग इथं कसं सुरक्षित राहायचं? माझ्या मते जर अशीच परिस्थिती निर्माण झाली आणि एखाद्या आपण बिल्डिंगमध्ये असू तर शेल्टर म्हणजे थोडक्यात जे आहे मध्येच आपण त्या ठिकाणी आसरा घेणं, रस्त्यावर त्या ठिकाणी न जाणं हे त्या ठिकाणी सुरक्षिततेचं असू शकतं। आणि जर जवळचं कुठलं मोकळं मैदान असेल आणि काही क्षणांमध्ये तिथं जर आपण पोहोचू शकत असेल तर त्या मोकळ्या मैदानामध्ये जाऊन जे आहे तिथे आसरा घेणं हे सुद्धा त्या ठिकाणी फायद्याचं ठरू शकेल। आपल्याकडे वेळ खूप कमी असणार आहे, त्या अनुषंगानं आयदर शेल्टर किंवा मोकळ्या मैदानामध्ये घेणं, ज्याच्या माध्यमातून हल्ला झाल्यानंतर ती बिल्डिंग पडल्यानंतर त्यामध्ये आपलं नुकसान होऊ नये यासाठी आपल्याला त्यावेळेस जे आहे प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे। थोडं आपण चालत जाऊन हे करूयात की हे मॉक ड्रिल नेमकं कशासाठी हा एक प्रश्न पडतो। तुम्ही म्हणालात ना मॉक ड्रिल याच्यासाठी किंवा हे सगळं आपलं सुरक्षित राहावं, पण त्यासोबतच इथले पोलीस किंवा अग्निशमन दल, NSS NCC कॅम्पचे मुलं किंवा डॉक्टर्स याची सुद्धा प्रोॲक्टिव्ह भूमिका महत्त्वाची असणार आहे या मॉक ड्रिलच्या काळामध्ये, किंवा मॉक ड्रिलमध्ये सुद्धा ती दिसणं आवश्यक आहे। त्याच्या संदर्भातलं काय सांगा? या मॉक ड्रिलला आपण 3 भागामध्ये डिवाइड करू। एक जे आहे तो म्हणजे मी म्हणेल की आपलं जिल्ह्याचं प्रशासन किंवा त्या शहराशी संबंधित
जी एकूणच आपली प्रशासकीय व्यवस्था त्या ठिकाणी. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जो असतो तो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जो आहे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित जो आहे तो नोडल पॉईंट त्या ठिकाणी असतो. आणि एक प्रकारे युद्ध म्हणजे जे आहे मी म्हणेल की मानवनिर्मित आपत्तीच त्या ठिकाणी आहे. मग ज्या वेगवेगळ्या आपल्या व्यवस्था आहेत म्हणजे ते हॉस्पिटल्स त्या ठिकाणी आहेत, आपली पोलीस व्यवस्था आहे, आपलं ॲम्ब्युलन्सेस आहेत, आपली जी आहे फायर अलर्ट सिस्टम त्या ठिकाणी आहे. मग या संबंधित स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहेत, काळ्या म्हणजे कागदावर जे आहे ते सगळे नियम त्या ठिकाणी आहेत. पण खरोखरच तुमचे सायरन फंक्शनल आहेत का, खरोखरच या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे आहे तशा प्रकारचा समन्वय आहे का, आपला रिस्पॉन्स टाईम किती आहे, किती वेळामध्ये तुमचे ॲम्ब्युलन्सेस पोहोचतात, किती वेळामध्ये जे आहेत तुमचे फायर ॲम्ब्युलन्स जे आहेत त्या ठिकाणी त्याच्यात पोहोचत आहेत, या सगळ्या गोष्टींचा रिस्पॉन्स टाईम त्या ठिकाणी मेजर करणं, कुठे कमतरता राहत आहेत त्याच्याशी संबंधित जे आहेत रिकमेंडेशन्स सजेशन्स त्या ठिकाणी घेणं, याच्याशी संबंधित ॲक्शन टेकन रिपोर्ट त्यांना सचिवांना पाठवायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून गृह सचिवांना पाठवायचं आहे. हे सायरन जी वाजतायत ते शहरातल्या शहरात इथल्या इन्स्ट्रुमेंट जे काही साधन असतील त्याच्याद्वारे का की काही आकाशातून काही असं काही विमान किंवा इतर काही साधनाद्वारे केलं जातं? ऑलरेडी आपल्याकडे जे आहेत महानगरपालिकेच्या अंतर्गत अशा प्रकारची सायरन सिस्टम उपलब्ध याच्यात आहे. मग मुख्यतः जी आहे जे वेगवेगळ्या प्रकारचे अग्निशमन दलाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी ही सायरन सिस्टम उपलब्ध असणार आहे. काही महत्त्वाचे जे लोकेशन्स आहेत जसं फॉर एक्झाम्पल मिलिटरी इन्स्टॉलेशन्स, आता आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑलरेडी एक ब्रिगेड त्या ठिकाणी आहे. मग या मिलिटरी कॅम्पमध्ये त्या ठिकाणी सुद्धा तशा प्रकारची सिस्टम ऑलरेडी उपलब्ध आहे. रेल्वे स्टेशनसारख्या काही भागामध्ये अशा प्रकारची सिस्टम उपलब्ध आहे. मग ह्या वेगवेगळ्या ठिकाणचे जे सायरन आहेत हे सायरन त्या ठिकाणी वाजवले जातील आणि आसपासच्या एरियामधल्या लोकांना जे आहे त्याच्या माध्यमातून आपण एक प्रकारचा खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आपण काही मिनिटं अगोदर तशा प्रकारची जी आहे ही पूर्ववत सूचना आपण दिली, अशा प्रकारचा त्याचा मेसेज जाईल. एक प्रश्न की या मॉकड्रिलमध्ये सर्वसामान्यांनी प्रोॲक्टिव्ह इन्व्हॉल्व्ह होणं किती महत्त्वाचं आहे आणि त्यांनी का व्हावं? आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी आपण प्रोॲक्टिव्ह होणं आवश्यक आहे. जर हा लढा पाकिस्तानच्या विरुद्धचा आहे तर ते फक्त 15 लाख सेना त्यांच्या विरुद्ध लढत नाही आहे किंवा फक्त जे आहे राजकीय नेतृत्व लढत नाही आहे, तर प्रत्येक भारतीय हा जो आहे त्या ठिकाणी लढतो आणि इथे आपलं देशप्रेम त्या ठिकाणी आलं पाहिजे. म्हणून रिस्पॉन्सिबली बिहेव करणं, डिसिप्लिन्ड पद्धतीनं बिहेव करणं, सिस्टमॅटिकली बिहेव करणं म्हणजे काय, ज्या ज्या प्रकारचे निर्देश आपल्याला मीडियाच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून येतील त्याला इमाने इतबारे इन लेटर अँड स्पिरिट फॉलो करणं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी आहे स्वतःला अपडेटेड ठेवणं, कारण ते इन्स्ट्रक्शन्स तिथूनच येणार आहेत. तिसरी गोष्ट, रात्रीच्या वेळेस जर ब्लॅकआउट त्या ठिकाणी झाला तर ऑफकोर्स पॉवर जे आहे त्या ठिकाणी बंद होणार आहे, पण तुमच्याकडे असणारे इन्व्हर्टर असतील, तुमच्याकडे घरातले असणारे लाईट जे असतील ते बंद करणं, जेणेकरून दुश्मनांचे जे एअरक्राफ्ट आहेत त्यांना जे आहे योग्य प्रकारे ती दिशा त्या ठिकाणी मिळू नये किंवा कमीत कमी आपलं संरक्षण व्हावं, आपलं त्यामध्ये नुकसान त्या ठिकाणी होऊ नये, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट जी आहे, आता येणाऱ्या काळामध्ये जर खरोखरच जर तरची ही सगळी परिस्थिती आहे, जर आरपारचं युद्ध त्या ठिकाणी झालं आणि अशा प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी झालाच तर त्यामध्ये जे आहे वेळोवेळी जे आहे अशा प्रकारचा पॉवर कट राहणार आहे. त्यावेळेस जे आहे आपले टेलिकम्युनिकेशन नेटवर्क त्याचबरोबर इंटरनेट कनेक्शन हे सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे. मग या सगळ्या सिच्युएशनमध्ये पॅनिकी न होता, घाबरून न जाता आपण तयार राहणं, बेसिक आपले मेडिसिन्स असतील, पाणी असेल त्याचा जो आहे बंदोबस्त त्या ठिकाणी करून ठेवणं आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये जे आहे घाबरून न जाता शिस्तबद्ध पद्धतीनं जे जे काही मेजर्स घेतले जात आहेत त्याला रिस्पॉन्सिबली आपण त्या ठिकाणी जाणं हे सामान्य नागरिकांनी केलं पाहिजे. आणि NSS त्याचबरोबर NCCचे कॅडेट त्या ठिकाणी असतील, नेहरू युवा केंद्र संघटनचे व्हॉलंटियर्स असतील, होमगार्ड असतील, हे तर या ऑलरेडी सिव्हिल डिफेन्स स्कीमच्या माध्यमातून ते तर व्हॉलंटियर्स त्यांनी आहेत, त्यांनी अवेअरनेस त्या ठिकाणी देण्यासाठी, त्याचबरोबर ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये मदत करण्यासाठी, ब्लड डोनेशन त्या ठिकाणी याच्यात करण्यासाठी आणि आपल्या एकूणच सिस्टमला जे आहे सपोर्ट करण्यासाठी विशेष त्या ठिकाणी कारवाई करणं हे अत्यंत आवश्यक आहे. थँक्यू. हा डेमो म्हणजे उद्या आपण कसं सतर्क राहिलं पाहिजे किंवा आपण इन्व्हॉल्व कसं झालं पाहिजे हे सरांनी सांगितलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये देश पूर्ण सज्ज झालेला आहे. कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, लष्कर हे सगळे तयार आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी आपणही तयार राहूयात असं सरांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. आणि उद्या मॉकड्रिलमध्ये तेच दिसेल की पुढच्या काळामध्ये जर युद्धजनक परिस्थिती निर्माण झाली तर आपण सुद्धा त्या युद्धाला तोंड देऊ शकतो. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम TV, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.